आपण 2 दिवस जेवलो नाही तर आपल्याला बीपी हाय होतो, लोकांना त्रास होतो। 6 वर्षापासून त्या महात्म्यांनी अन्नाचा कन्ने खाल्ला आणि थंडी गारठ ऊन वाऱ्यात ते फक्त नर्मदेचे पाणी पिऊन जगतात। आपण हिंदू संमेलनासाठी 15 एप्रिलला जे होणार आहे व 11 एप्रिलला जे अवधूत दादा गुरु जे येत आहेत त्यांच्या स्वागतासाठी ज्यादा लोकांनी त्यात सहभागी व्हावं ही सर्वांना नम्र निवेदन। आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही शिर्डीहून आलो, तर त्यांच्या तोंडातलं एक वाक्य होतं, मा नर्मदा का द्वार ही द्वारकामाई। त्यांनी नर्मदा माता जी सनातनपासून आलेली आणि हर कंकर में शंकर। शिर्डीतील सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेली भारत भारती संघटनेची मासिक बैठक आज हॉटेल शांतिकमल येथे भरत भारतीचे पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यनाथ सिंग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व शिर्डी शहर अध्यक्ष नरेश पारख, संयोजक विशाल कोळपकर तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। या बैठकीत भारत भारती संघटनेची पुढील वाटचाल कशी असेल, समाजातील विविध घटकांना आपल्या संघटनेत सामावून घेत एकता व अखंडता टिकविण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। तसेच येत्या 11 तारखेला परमपूज्य महान योगी अवधूत दादा गुरु भगवान यांचे श्री साईंच्या पावनभूमीत आगमन होणार असून त्यांची भव्य शोभायात्रा व श्री साई सत्संगाचं आयोजन करण्यात आलंय। त्या कार्यक्रमात भारत भारतीचे सदस्य हिरारीनं भाग घेऊन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काम करतील असा निर्णय करण्यात आला। त्याचप्रमाणे येत्या 15 एप्रिल रोजी किमया गार्डन येथे भव्य हिंदू महासभेचं आयोजन सकल हिंदू समाज व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं असून या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी भारत भारतीचे सर्व पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशील राहतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। सबको वंदे मातरम। भारत भारती एक राष्ट्रीय सेवा के भाव से भारत भारती बनाई गई है और जैसे जिस प्रकार से फूल के माले में हर तरह के फूल लगा करके बनाए जाते हैं, वैसे हमारे हर समाज के, हर प्रांत के, भारत के जितने भी देश के जितने राज्य के हैं सबके मुख्य सबको जोड़ के एक गठित किया गया है। और भारत भारती के पूना जिलाध्यक्ष सूर्यनाथ सिंह ठाकुर, मैं यहाँ आया शिरडी में और यहाँ के अध्यक्ष और यहाँ के जो संयोजक, यहाँ के सचिव, यहाँ के जो बाकी कार्यकर्ता हैं उनसे सब मिल करके और इनके घरों पे जा करके भी हमने बहुत अच्छा हमको लगा और बहुत अच्छा यहाँ की टीम बढ़िया से काम कर रही है और बहुत बहुत बधाई यहाँ की टीम को। और आज मीटिंग हुई थी और जिसमें ये लोगों ने बहुत जोर शोर से हिस्सा लिया और सबको मैं बधाई देता हूँ और सबका आभार प्रकट करता हूँ। तरी सर्व शिर्डीवासियांना व शिर्डी पंचक्रोशीतील सर्व हिंदू लोकांना मी आव्हान करतो की ज्यादा आपण हिंदू संमेलनासाठी 15 एप्रिलला जे होणार आहे व 11 एप्रिलला जे अवधूत दादा गुरु जे येत आहेत त्यांच्या स्वागतासाठी व त्यांच्या सत्संगासाठी सकाळी 7 वाजता त्यांचा कार्यक्रम सुरू होईल। 4 नंबर गेट पासून त्यांची भव्य शोभायात्रा होईल, तर ज्यादा लोकांनी त्यात सहभागी व्हावं ही सर्वांना नम्र निवेदन। वंदे मातरम, ओम साईराम। आज आपल्या शिर्डीच्या साईबाबांच्या पावनभूमीमध्ये दिनांक 11 एप्रिल रोजी जे नर्मदा परिक्रमा, नर्मदा मातेचा मानसपुत्र अवधूत गुरु दादा गुरु 6 वर्षापासून ज्यांनी अन्नाचा कन्ने खाल्ला आणि अशा परिस्थितीत 3500 किलोमीटरची परिक्रमा ज्यांनी पूर्ण केली, ते दादा गुरु आज आपल्या बाबांच्या कृपेने बाबांच्या दर्शनासाठी येत आहेत व आपलं भाग्य आहे की आपल्याला त्यांचं दर्शन करण्याचा योग येणार आहे। तरी 11 एप्रिलला सकाळी 7 वाजता मंदिरात त्यांना दर्शनाचा टाईम भेटलेला आहे आणि त्यानंतर आपण त्यांची भव्य मिरवणूक काढून 1000 रूमचं जे 5000 लोकांची बसण्याची कॅपॅसिटी त्या ठिकाणी आपण पूर्ण नियोजन केलं आहे। आताच आमच्या भारत भारतीची मीटिंग झाली आणि सर्व सदस्य एकजुटीने दादा गुरूंच्या स्वागतासाठी सर्व नियोजनात तयारी करण्यात आहेत। आणि शिर्डी पंचक्रोशी व महाराष्ट्रातील ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली, ज्यांनी यूट्यूबला दादा गुरूंचे व्हिडिओ पाहिले, आज त्यांच्या दर्शनाचा योग बाबांच्या कृपेमुळे आपल्याला प्राप्त झाला आहे। मी सर्वांना विनंती करतो, आपण या कार्यक्रमात भाग घेऊन साक्षीदार नाही पण आपण याच्यात सहभागी नोंदवा आणि आपण हा कार्यक्रम केला हे आपण गर्वाने सांगू शकतो, कारण असा योग वारंवार येत नाही। 5 दिवसाकरता ते महाराष्ट्रात येतात आणि त्यातला अर्धा दिवस आपल्याला शिर्डीसाठी त्यांनी दिलेला आहे। अनेक संघटना पुढे आल्यात, अजून येत आहेत। आपल्याला चांगल्या प्रकारचं नियोजन करून 11 तारखेला हा कार्यक्रम भव्य आणि दिव्य करायचा आणि आयुष्यात आलेल्या संधीचं सोनं करून आपण जसं बाबांना मानतो तसंच बाबांच्या दर्शनाला दादा गुरु येतात, आपण त्यांचं करा। कारण आपण 2 दिवस जेवलो नाही तर आपल्याला बीपी हाय होतो, लोकांना त्रास होतो। 6 वर्षापासून त्या महात्म्यांनी अन्नाचा कन्ने खाल्ला आणि थंडी गारठ ऊन वाऱ्यात ते फक्त नर्मदेचे पाणी पिऊन जगतात। एक विभूती आणि अशा विभूती आजच्या काळात या कलियुगात भेटत नाही, पण आपल्याला बाबांच्या कृपेने त्यांचं दर्शन करण्याचा योग आलेला आहे। आपण सर्वांनी
या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही नम्र विनंती. 11 एप्रिल आपल्यासाठी खरंच भाग्याचा दिवस आहे. आपण याचा लाभ घ्यावा. दादा गुरूंना आम्ही 2 वर्षापूर्वी भेटायला गेलो होतो ओंकारेश्वरला. त्यांची परिक्रमा त्या टायमाला संपली, त्या दिवशी संपत होती. 4 महिन्याची परिक्रमा, 4 महिन्याची परिक्रमा संपत होती. तर मी त्या ठिकाणी गेलो. माझ्या गळ्यात त्या बाबांचं लॉकेट बघितल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही शिर्डीहून आलो. तर त्यांच्या तोंडातलं एक वाक्य होतं, मा नर्मदा का द्वार ही द्वारकामाई. त्यांनी नर्मदा माता आजी सनातनपासून आलेली आणि हर कंकर में शंकर असं त्यांचं ब्रीदवाक्य आहे. त्या लेवलला बाबांना स्थान दिलं. त्या क्षणी आम्ही त्यांचे भक्त झालो, त्यांचे अनुयायी झालो. आणि त्यांना त्यावेळेस सांगितलं, आप शिर्डी आइए. त्यांनी मैं पहिले भी शिर्डी आ चुका हूं और मैं फिर आऊंगा. आणि योगायोगाने तो योग आला. पुण्याला त्यांचं नर्मदा पुराण त्यांच्या भक्ताचं आहे आणि त्या नर्मदा पुराणला भेट देण्यासाठी ते पुण्याला येणार आहे. तिथून बीडला जाणार आहे. बीडून शिर्डीसाठी आपल्याला वेळ भेटला आणि त्यांना बाबांचं दर्शन खरंच करायचं होतं. बाबाच्या दर्शनासाठी ते आलेले आहे. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साई इच्छा ग्रुपचे साई सीताई पार्क भव्य प्लॉट विक्री. प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ. प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध. राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीरामनगर, कणकुरी रोड, शिर्डी. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.